हीच संदर्भामध्ये पॉरोशी मंडई अधिकाऱ्याकडे गेलो होतो. मंडई अधिकाऱ्यांनी सरळ सरळ इथल्या इंजिनियरचा नंबर दिला. म्हणजे दादा आमच्याकडनं फोन उचलत नाही. मी फोन केला, मॅडमचं नाव सांगितलं. बोले 2 दिवस थांबा, 2 दिवस. या गोष्टीला 8 दिवस झालेत. मंडईच्या लाईटीसाठी संदर्भामध्ये अजून कोणी आलेलं नाही आहे. बरं, आता विषय असा होतो, मंडई मोकळा श्वास घेणार कधी? मंडईमध्ये 3 मोठे प्रॉब्लेम आहेत. सगळ्यात पहिली प्रॉब्लेम आहे वाहन पार्किंगचा. दुसरा कचरा संदर्भात आहे. तिसरा मंडईमध्ये येणाऱ्या गिरायकाला जागाच नाही आहे. आता हे बोलायचं कोणाला अतिक्रमण संदर्भात? नाही, राजकीय पक्षांना बोलायचं. अहो हे बरोबर आहे. आता बोलून काय होणार माहिती का? तेवढ्यापुरतं होतंय फक्त. आता काल आमदार साहेब आले, आमदार साहेबांना फक्त एवढं 2 शब्द म्हणलं, साहेब मोकळा श्वास कधी घेणार मंडईत? आमदार साहेब म्हणले 2 दिवसानंतर ऑफिसवर आहे म्हणले. आता 2 काय दिवसानंतर निवडणूक झाल्या. झालं जरा विषय संपतो ना तिथं. निवडणूक झाल्यानंतर विषय इतकी वर्ष पुण्यात राहताय, पुणे स्मार्ट सिटी म्हणवतोय, तर त्या स्मार्ट सिटीचा काही तुम्हाला फील येतोय? अजून मला येतोय. स्मार्ट सिटीबद्दल बरोबर आहे सगळं, येतंय फील. पण हे ट्रॅफिकमुळं डोकं काम करत नाही. 1 तास लागतो इकडनं भवानपेठमधील पुलगेट पास करायला. 1 तास कशाला म्हणतात? तुम्ही इकडनं नेहरू चौकात, रामेश्वर चौकात, जेम रोड किंवा मी ॲक्च्युली राहिलं सिंहगड रोडला आहे. आणि आता रोजचं म्हणजे 1 तासभर येण्या जाण्यातच जातो. तासभर 1.5 तासभर येण्या जाण्यात. तो उड्डाण पूल पण केला आता, तो म्हणजे ॲक्च्युली चुकलाय, पूर्ण चुकलाय. आता कुठला पूल पुण्यातला चुकलेला नाहीये. ऑलमोस्ट कुठला नाहीये सगळे चुकलेले, सगळे चुकले ऑलमोस्ट. हडपसरचा पण तो जो बगरपट्ट्यातला पाटील दिसतो तो पण चुकलेला आहे, चुकलेलाच आहे. ट्रॅफिक ब्रिज करून पण ट्रॅफिक जैसे तेच आहे ना. परिस्थिती आज म्हणजे कुठेही जायचं समजा 1-1.5 तास तुम्हाला लागतो. आणि मेट्रोला पाहिजे तेवढं असं प्रतिसाद नाही आहे. फक्त गर्दी आहे. गणपती वगैरे त्या टाइमला आहे. गर्दी आहे. मेट्रो सुरू झाल्यामुळं रस्त्यावरची गर्दी कमी झाली. मेट्रोला गर्दी आहे, पण मेट्रोची गर्दी काय भाजी घ्यायलाच येत नाही. मेट्रोचा उपयोग खरा तर दगडूशेठ, तुळशीबाग मेट्रोचे जे गेट आहेत ना ते वेगळ्या ठिकाणी उघडले गेलेले आहेत. लक्षात आलं का? लोकांना मेट्रोचा फायदा झाला. गंभीर समस्या आहेत पुणेकरांच्या, हे आपण ऐकतो आहोत. आणि या समस्या या निमित्ताने आपण समोर आणल्यात कारण निवडणूक सुरू आहे. अर्थात या समस्यांचं प्रतिबिंब निवडणुकीमध्ये उमटतंय कुठं? कुठंच नाही. 15-16 तारखेला असं मला वाटतं. चित्र बदलेल अशी आशा करावी. कारभारी बदलले पाहिजे. बस नाही आता 1-2 वेळा दिले, चान्स देऊन बघितलेलं आहे. तर या लोकांच्या भावना आहेत. याला अंडरकरंट म्हणायचं, भावना म्हणायच्या की आणखी काय, हा ज्यांनी त्यांनी ठरवायचा प्रश्न आहे. मात्र कुठल्या एका पक्षाबद्दल लोक विचार काय करतायत हे तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलाच. मात्र एकूण जे काही सुरू आहे महाराष्ट्रामध्ये गेले काही दिवस, गेली काही वर्ष, त्याबद्दल लोक किती चिडलेले आहेत किंवा त्यांना किती उबग आला आहे हे याच्यातून जाणवतंय. अर्थात निवडणुकीनंतर हे चित्र बदलेल का याबद्दल सगळेच साशंक आहेत. कॅमेरामन राजेश बिडकर, मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.